प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. कलंक पुसण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घालून पारधी समाजावर असलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी मनमाडचे विभागीय पोलीस अधिकारी यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे पारधी समाज आणि पोलीस यांच्यातील विश्वासाला अधिक बळ मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाला गुन्हेगार समाज म्हणून बघितले जात होते. हा पारंपरिक कलंक पुसण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने पारधी समाजाचा आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे. एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी, एक कॅमेरा स्वसंरक्षणासाठी हा अभिनव उपक्रमांतर्गत देवळाणे येथील पारधी वस्तीवर अत्याधुनिक रिव्हॉल्व्हिंग सीसीटीव्ही कॅमेरा बसवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पारधी समाज बांधवांनी पोलिसांचे औक्षण करत जोरदार स्वागत करण्यात आले. यामुळे पारधी समाजात विश्वासाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे. पारधी समाजातील महिला व पुरुषांना मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे आवाहन केले. हा कॅमेरा कधीच खोटं बोलणार नाही. संशयाच्या वेळी तो निष्पापांना न्याय देण्यासाठी आरशासारखे काम करेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. तसेच वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाचा वैयक्तिक खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली. राज्यातील 1,51,000 पारधी कुटुंबांना कलंकमुक्त करण्याचा संकल्प भोसले यांनी व्यक्त केला. गावात चोरी झाल्यास निष्पाप व्यक्ती घरातच होती याचा हा कॅमेरा डिजिटल पुरावा ठरेल, ज्यामुळे पोलिसांना गावातूनच तपास करता येईल. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून वस्तीवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. ती काय मदत म्हणून मला काय करता येईल ती 100% मी तुमच्यासाठी करणार आणि त्याचा मला खूप मनापासून आनंद होणार आहे. हमने जमीन पर घर बनाया है. हमने जमीन पर घर बनाया है. हिंदी समजते सगळ्यांना? तुमच्या चेहऱ्यावरूनच मला कळायला लागलं. हमने जमीन पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं. जन्नत सारखे तुम्हाला तुमच्या दृष्टीने. हमने जमीन पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं. ये हमारी खुशकिस्मती है कि हम भारत में रहते हैं. हे भारत देश आहे आमचा, ह्याच्यात राहतो, हे आमचं भाग्य आहे. निश्चितपणे तुम्हाला कोणत्याही चुकीच्या गुन्ह्यात अटक करता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आता हा कॅमेरा तुमचा रक्षक म्हणून काम करत आहे आणि तुम्ही कष्ट करायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही. निसर्गाने तुमच्यात शक्ती भरपूर दिलेली आहे. कष्ट करा. मला या ठिकाणी कळकळीचं आवाहन तुम्हाला करायचं आहे का जे लहान मुलं आहेत या सगळ्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये टाका. शाळेत टाकल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकणार नाही. शाळेत गेल्याशिवाय तुम्हाला जगाचे कोणतेच दरवाजे उघडे भेटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं का